सर्वांना माहिती आहे, मान्य राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी 12 जिल्हा परिषद आणि 122 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आणि त्या दिवसापासून आपल्याकडे आचारसंहिता लागू झाली. कारण सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्या अंतर्गत येणाऱ्या 50 गटांसाठी आणि 100 निर्वाचक गणांसाठी आपल्याकडे निवडणूक होऊ घातलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपण आज जिल्ह्याचा एक प्राथमिक मीटिंगसाठी जमलेलो आहोत. पुढे जसं की 8 तालुके, त्याच्यामध्ये 49 गट आहेत, 100 आणि त्याच्या दुप्पट 100 गण आहेत पंचायत समित्यांसाठी. 8 पंचायत समित्यांसाठी हे 100 गण आहेत. सर्वात जास्त गट असणारे तालुके आहेत हे कुडाळ, सावंतवाडी जिथे 9 आहेत आणि सर्वात कमी असणारे आहेत दोडामार्ग आणि वैभववाडी जिथे 3 गट आहेत आणि 6 गण आहेत. हा निवडणूक कार्यक्रम आहे हा माननीय आयोगाने जाहीर केलेला आहे. तर जी मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे ती 1 जुलै 2025 ची जी आपली भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली यादी ती आपली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे आणि त्या याद्या आपल्या तयार आहेत. त्याची अंतिम यादी देखील आपण प्रसिद्ध केली होती यापूर्वी. आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जी प्रसिद्ध करायची आहे ती 16 जानेवारी म्हणजे उद्या आम्ही ती अधिसूचना प्रसिद्ध करणार आहोत आणि उद्यापासूनच म्हणजे 16 जानेवारीपासून ते 21 जानेवारीपर्यंत दररोज 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. 16 जानेवारी ते 21 जानेवारीच्या मध्ये जो रविवार आहे त्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही. छाननी ही 22 जानेवारी 2026 रोजी आहे. त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी आहे. माघारी घेण्याचे दिनांक आहेत 23, 24 आणि 27. 25 आणि 26ला सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी माघारी घेता येणार नाही. आणि अंतिम उमेदवार यादी ही 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:30 नंतर चिन्ह वाटप झाल्यानंतर जाहीर केली जाईल. त्याच दिवशी चिन्ह वाटप असेल. 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान घेतलं जाणार आहे आणि मतमोजणी ही त्यानंतर 2 दिवसांनी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आपण मतमोजणी सर्वत्र होईल. हे आपले सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक तालुक्यामध्ये 1 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आपण डिप्लॉय केलेले आहेत आणि हे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या पद्धतीने तेथील सर्व प्रशासकीय स्टाफ पूल करून घेतील. त्याच पद्धतीने आपण जिल्हा स्तरावर देखील विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत. विविध नोडल अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत, त्यांच्या टीम्स नियुक्त केलेल्या आहेत. त्यांची कालच प्राथमिक आम्ही मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांना सर्व अनुषंगिक सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तर प्रत्येक कमिटीचं काम हे कालपासूनच सुरू झालेलं आहे. ही साधारण मतदान केंद्राची संख्या आहे. टोटल 870 मतदान केंद्र आपल्याकडे आहेत. त्यामध्ये एका इमारतीत 1 मतदान केंद्र असलेली संख्या 620, 2 केंद्र असणारी 214 आणि एका इमारतीत 3 केंद्र असलेली 36 केंद्र आपल्याला दिसतात. सर्वात जास्त मतदार केंद्र संख्या ही कुडाळ तालुक्यामध्ये 153 इतकी आहे. त्यानंतर सावंतवाडीमध्ये 143 इतकी आहे. ही आपली मतदार यादी. मतदार संख्या स्त्री मतदार संख्या 3,01,903 आणि पुरुष मतदार संख्या 2,97,660 आणि एकूण मतदार संख्या आहे आपली 5,99,564. त्यानंतर हे उमेदवारांच्या साठीच्या सूचना आहे की नामनिर्देशन पत्र काय कसं असावं. जो आपल्याला आयोगाने विहित केलेला नमुना आहे त्यामध्ये त्यांनी नामनिर्देशन पत्र भरायचं आहे. त्यासोबत विविध प्रमाणपत्रे जसं मतदायित्व असेल, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबत असेल, तसेच पक्षाच्या कडून निवडणूक लढवत असतील तर फॉर्म 2A, 2B याच्या प्रती, जात प्रमाणपत्र लागू असेल तर जात प्रमाणपत्र, जात वैधता हे देणं आवश्यक आहे. आणि त्याच पद्धतीने ते आपल्या जिल्ह्याच्या मतदार यादीत आहेत याचा त्यांनी उतारा काढून त्याची प्रत आपल्याला नामनिर्देशन पत्रासोबत द्यायची आहे. शपथपत्र हे स्टॅम्प पेपरवर सादर करायचं नाहीये. साध्या पेपरवर देखील ते स्वतःची स्वाक्षरी करून सक्षम प्राधिकारी यांच्याकडे ते शपथपत्र देऊ शकतात. हे 2A, 2B जे पक्षाच्याकडून निवडणूक लढणार आहे तर त्यासाठी आहे. तर पक्षाकडून आम्हाला अधिकृत जे त्यांचे जे ज्यांना नेमून देणार आहेत की ज्यांच्याकडून उमेदवारांचे 2B येतील तर ते 2A आमच्याकडे उद्यापासून स्वीकारले जातील 21 तारखेपर्यंत आणि 2B हे आहेत हे उमेदवारासाठी पक्षाकडून दिले जाणार आहेत. तर ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 21 जानेवारी
दुपारी 3 वाजेपर्यंत द्यायचे आहेत. उमेदवारी मागे घ्यायचे असेल तर समक्ष उमेदवारांनी आणि किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने घ्यायचे आहे. ऑनलाईन यावेळेस कुठलीही प्रक्रिया यावेळेस ऑनलाईन नाही आहे. तर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या नेमणुका ह्या निवडणूक निर्णय अधिकारी करतील आणि त्या स्तरावरतीच त्यांच्या नेमणुका आणि त्यांचे जे काही 2 किंवा 3 प्रशिक्षणाचे नियोजन होते ते त्यांच्या स्तरावरती करण्यात येतील. राजकीय पक्षांची बैठक आपण जिल्हा स्तरावरती आजच सकाळी आपण केली आहे आणि त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर देखील राजकीय पक्षांची बैठक घ्यावी असं आपण त्यांना सूचित केले आहे आणि त्या अनुषंगाने पुढील 2 दिवसात तिथे देखील बैठका होतील. त्याचप्रमाणे निवडणूक काळामध्ये प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून एक खिडकी योजना राबवण्यात येईल आणि सर्व प्रकारच्या ज्या काही परवानग्या असतील उमेदवार आणि प्रचारासाठी तर त्यासाठी त्यांना तिथून एक खिडकीतून देण्यात येते. पुढे जसं की माध्यम आणि जाहिरात प्रमाणन कमिटीचं गठन देखील आपण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी हे सचिव आहेत. आचारसंहिता कक्ष आपल्याकडे स्थापन केलेला आहे. आचारसंहिता कक्षाचे प्रमुख हे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना केलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांना आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी FST, SST आणि VST पथक स्थापन केलेले आहेत आणि त्यानुसार त्यांची कारवाई आजपासून सुरू झालेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थाबाबत आमची कालही एक मीटिंग झालेली आहे, आजही एक मीटिंग झालेली आहे. 14 जानेवारीच्या मीटिंगच्या अनुषंगाने जवळपास 133 परवानाधारकांची 134 शस्त्र जमा करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत की ज्या शस्त्र परवानाधारकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांचे शस्त्र आम्ही ताबडतोब जमा करून घेतोय आणि जे इतर परवानाधारक आहेत ज्यांच्यावरती गुन्हे दाखल नाहीत परंतु त्यांच्याकडे शस्त्र आहे तर त्यांनी शस्त्र जमा करावी यासाठी आम्ही त्यांना नोटीस बजावली आहेत आणि त्यांच्याकडून विहित काळामध्ये खुलासा घेऊन आम्ही त्याबाबत निर्णय घेणार आहोत. जो काही कायदा सुव्यवस्थेचा आराखडा आहे तो पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांचा संयुक्त आराखडा तयार होतोय आणि त्या आयोगाचे जे काही निर्देश आहेत कायदा सुव्यवस्थेबाबत तर त्याचे तंतोतंत पालन करावं यासाठी आम्ही सकाळीच सर्व RO त्याचबरोबर पोलीस यंत्रणा यांची संयुक्त मीटिंग मी आणि पोलीस अधीक्षकांच्या संयुक्त पद्धतीने आम्ही सकाळी मीटिंग घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेबाबत देखील सर्व सूचना आम्ही दिलेल्या आहेत. हे साधारण नामनिर्देशन पत्र तयार करण्याचे आणि छाननीचे ठिकाणे आहेत. वैभववाडीमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृह पंचायत समिती वैभववाडी, कणकवलीमध्ये तहसीलदार कार्यालय कणकवली, देवगडमध्ये मुख्य प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालय देवगड, मालवणमध्ये तहसीलदार कार्यालय मालवण, कुडाळ येथे तहसीलदार कार्यालय कुडाळ, वेंगुर्ला येथे तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला, सावंतवाडी येथे सावंतवाडी तहसीलदार कार्यालय, दोडामार्ग येथे देखील तहसीलदार कार्यालय दोडामार्ग असे नामनिर्देशन पत्र आणि छाननी करण्याचे ठिकाणे आहेत. त्याच पद्धतीने EVMच्या बाबतीत विषय असा आहे की EVMच्या स्ट्रॉंग रूम्स ह्या आमच्या इलेक्शन जाहीर होण्यापूर्वीच आम्ही तयार केलेल्या होत्या. त्याच पद्धतीने जिल्हा स्तरावरून आम्ही EVMचं वाटप देखील केले होते. जेवढे आपल्याला लागणार आहेत 870 केंद्रांसाठी तर तितके त्यात इंटू 10% एक्स्ट्रा असे EVMs आम्ही खाली दिले होते. त्याची फर्स्ट लेवल चेकिंग म्हणजे जी प्रायमरी चेकिंग पहिल्यांदा होते ती देखील झालेली आहे. त्यानंतरही आपल्याकडे पुरेसे कंट्रोल युनिट्स आणि बॅलेट युनिट्स आपल्याकडे आहेत उपलब्ध. त्याच्याही व्यतिरिक्त एक अतिरिक्त सुविधा म्हणून आम्ही आयोगाला मागणी केलेली आहे की सरप्लस आमच्याकडे असावेत. त्यासाठी आयोगाने देखील आम्हाला निर्देश दिलेले आहेत की महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर ठाणे महापालिकेकडून तुम्ही अतिरिक्त EVMs तुम्ही घेऊ शकता. तर तशी मागणी आम्ही ठाणे महापालिकेला देखील केलेली आहे. त्यामुळे EVMच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही, स्ट्रॉंग रूमच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही दक्षता पूर्णपणे घेतलेली आहे.